नितीश कुमार यांनी दिला बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। भाजपचे सम्राट चौधरी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री। उद्या सकाळी 11 वाजता सम्राट चौधरी यांचा शपथविधी। लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा ओव्हरडोस घेतल्यानं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। मुंबईतल्या गोरेगाव मधली घटना। मृत तरुण आणि तरुणी MBAचे विद्यार्थी। गोरेगाव नेस्को सेंटरमधील पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्याला कल्याणमधून अटक। आरोपी आनंद पटेलच्या मुसक्या आवळल्या। आतापर्यंत 6 जण अटकेत। अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा अटकेत। मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकानं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। मोहम्मदने 180 मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप। बोंधू अशोक खरातला पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी। चौथ्या गुन्ह्यात 18 एप्रिलपर्यंत खरातची रवानगी पुन्हा कोठडीमध्ये। अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड। 10 कोटींच्या मालमत्तेच्या कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली। बँकेतील 2,50,00,000ची रक्कम गोठवली। मर्सिडीज जप्त तर सीएच्या पुण्यातल्या घरातून 42 लाखांची रोख रक्कमही जप्त। बोंधू खरातमधील ईडीची राहतामधल्या समता पतसंस्थेत 12 तास छापेमारी। 100 खात्यांची कागदपत्र सोबत नेल्याची माहिती। त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला अटक। महादेवाच्या दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांची कारवाई। 2 दिवसांपूर्वी कडलगच्या पुतण्याविरोधात करण्यात आला होता गुन्हा दाखल। किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल। शिवप्रेमींकडून संताप व्यक्त। प्री वेडिंग करणाऱ्यांवर कारवाई करायची मागणी। सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण। समाज कल्याण विभागाच्या पुण्यातल्या वसतिगृहातला प्रकार। हिडमाचं उदात्तीकरण असलेलं गाणं विद्यार्थ्यांकडून सादर। नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। धाराशिव शहरात घरभाड्याच्या वादातून 65 वर्षीय वृद्धाला कोयत्यानं मारहाण। भाडं मागितल्यामुळे कोयत्यानं जीवघेणा हल्ला। घरमालक गंभीर जखमी। भाडेकरू आरोपीला अटक। अमेरिका इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी लवकरच। गुरुवारपर्यंत चर्चेची दुसरी फेरी व्हायची शक्यता। इराण चर्चेसाठी अत्यंत उत्सुक। ट्रम्प यांचा दावा। वाटाघाटी फिसकटल्यानंतर होर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी। नाकेबंदीनं तणावपूर्ण स्थिती। होर्मुझमधनं इराणला मिळणाऱ्या उत्पन्नावर रोख लावण्याचा प्रयत्न। भारतीय जहाजांना होर्मुझमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी सहकार्य करण्याचं इराणचं आश्वासन। भारत आणि इराणमध्ये सकारात्मक चर्चा सुरू। इराणकडून होर्मुझमधून वाहतुकीसाठी नवा नकाशा। राज्यभर उष्णतेची लाट। बहुतांश शहरांचा पारा 40शी पार। अकोल्यातील तापमान 43 अंशांवर। 18 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा। भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती। राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन। राज्यभरात भीमजयंतीचा उत्साह। पंतप्रधान मोदींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। दिल्लीतल्या संसद भवनात आंबेडकरांच्या पुतळ्याला मोदींकडून वंदन। Thank you.